हाय फ्रेंड्स, मी आहे देविका आणि आज आम्ही जात आहोत आमच्या रानात बसायला. दुपारी घरात खूप गरम होत होतं म्हणून आम्ही इथे या रानात येऊन वारात बसायला लागलो. आणि या वेड्यात दोघी जणी माझ्या अगोदरच आलेला. मग मी पाण्याची बॉटल घेऊन आलेला असला आणि आम्ही खेळायला एक लुडो घेऊन आलेलो. त्याच्यानंतर ही अशी सगळ्यांना खेळायला बोलत होती आणि मग आम्ही खेळायला तयार होत होतो. खेळता खेळता थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून घेतले, आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि ही प्रँक करत होती माझ्याबरोबर. त्याच्यानंतर ही फोनवर बोलत होती आणि मग आम्हाला नंतर कळलं की ही खेळणार नाही आहे कारण ती फोनवर बोलत होती. म्हणून आम्ही त्या कवड्या बाजूला केल्या आणि बाजूला करता करता विसरलो, व्हिडिओ काढून घेतला आणि मग बाजूला केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी खेळायला स्टार्ट केलं. तिला पहिल्याच ह्याच्यामध्ये 6 पडले. मी एकदम थक्क. त्याच्यानंतर तिला लगातार 6 पडत गेले आणि मग मला 6 पडले. बरं झालं, थँक्स गॉड देव. मग त्याच्यानंतर मी पण स्टार्ट केलं खेळायला. माझं बाहेर आलेली माझी जी कवडी होती ती बाहेर आली. त्याच्यानंतर आम्ही खेळत गेलो आणि तिला 1 पडला आणि मी आऊट झाली. ती एकच कवडी बाहेर होती. मी तिला बोलत होती नको ना, प्लीज प्लीज. शेवटी तिने मला आऊटच केलं. आणि मग मी माझ्या घरात येऊन बसले आणि माझ्या चारीच्या 4 कवड्या घरातच होत्या. त्याच्यानंतर ती खेळत गेली आणि मग मला शेवटी 6 पडले. मग 6 पडून पडला मला परत 2 पडले. मग मी तशीच डाव खेळायला स्टार्ट केलं. मला काही पण करून जिंकायचं होतं आणि ही येडाबाई फोन बघत बसलेली. आणि असं आमचं मधून चाललेलं. मग नंतर वातावरणाकडे बघितलं. मी तुम्हाला कालच सांगितलेलं, गावचं वातावरण म्हणजे कोणीच हरवू शकत नाही त्याला, वातावरणाला. आणि एवढं भारी वाटत होतं फ्रेंड्स. खरं म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात बसलोय आणि गाव असंच असतं. आणि बघता ही येडी जिंकली आणि मला हिने आऊट केलं. नंतर मी हिला कसं तरी शांत केलं कारण ही मला खूप चिडवत होती. त्याच्यानंतर आम्ही सेकंड डाव खेळायचा ठरला आमचं सेकंड डाव खेळायचं म्हणून. मग परत मी कलर एक्सचेंज केला. मला असं वाटलं की येलो कलर इज लक्की. डोळे पुसत मी कवडा मांडल्या आणि हिला पण मांडून दिल्या कारण ती माझा व्हिडिओ काढत होती. त्याच्यानंतर आम्ही असंच खेळत बसलेलो. मग तिला 4 पडले म्हणून मी फर्स्ट डाय खेळायला गेली तर मला 6 पडले. बघा, मी बोललेली नाही येलो कलर इज लक्की. त्याच्यानंतर परत खेळून आम्ही 1 पडला मला. मग मी कवडा पुढे नेल्या. हळूहळू असंच खेळत गेलो आम्ही आणि तिला मी कॅच करायला दिली तरी तिने घेतलाच नाही कॅच. मग तिला 2 रडत गेले. त्याच्यानंतर हिने अशा आधीमध्ये ती सेल्फी काढत बसली. त्याच्यानंतर मला 4 पडले आणि ती आऊट झाली. येस, हेच पाहिजे होतं. तिने मगाशी मला आऊट केलेलं म्हणून मी पण 4 पाडून देवाला प्रार्थना करून आऊट केलं. तिचा पण थोडासा मूड ऑफ झाला पण माझा पण झालेला म्हणून मी परत केलं. मग त्याच्यानंतर मला 6 पडले. मग काय चालवायचं असं ठरत होतं माझं. त्याच्यानंतर मी काहीतरी चालवून ठेवलं आणि मग मला परत 6 पडले आणि परत माझा विचार चाललेला काय चालवायचं कारण की माझं सगळं नीट होतं. त्याच्यानंतर मी माझं सगळं चालून गेम खेळून मी जरा ब्रेक घेतला मध्ये आणि खूप मस्त हवा चालत होती म्हणून केस सोडली. त्याच्यानंतर कळलं की नाही, उन्हाळा आहे, केस बांधलीच पाहिजेत. त्याच्यानंतर केस बांधली कारण गरम होतं, कधी पण काही पण होऊ शकतं गरम म्हटल्यावर आणि कसं ना कसं जरी घाम येतोच म्हणून मी केस बांधून टाकली आणि परत खेळायला स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर जिंकली मी फायनली. खरंच थँक्यू देवा, जिंकली मी. येस. तिचा मूड थोडासा ऑफ झालेला पण मगाशी माझा पण मूड ऑफ झालेला म्हणून मी काय तिच्याकडे लक्ष नाही दिलं. मग थोडंसं पाणी पिऊन घेतलं कारण मी मगासपासून पाणी नव्हतं पिलं. याच दोघी पीत बसलेल्या. त्याच्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर आमचं असं बोलणं झालं की आम्हाला मॅगी करायला जायचं. मग आम्ही उठलो आणि मॅगी करायला गेलो. तर माझी बहीण आणि मी मॅगी करायला घरी जात होतो, ती तिथेच बसलेली. मग जाता आम्हाला मध्ये शेंगा अशा वाळत घातलेल्या दिसल्या आणि आमच्या बाईचं
राहते वेगळे. लगेच घेतली तिने एक शेंग उचलून आणि खाल्ली. मग इकडे आल्यावर आम्हाला आमचं पाठच्या दाराचं गुलाबाचं झाड दिसलं आम्ही लावलेलं, तर ते थोडंसं सुकलेलं, म्हणून मग म्हटलं नंतर याचं करूया आपण काहीतरी. पाठच्या दाराला आल्यावर बघतो आमच्या दरवाजाच्या तिथे एक डॉग बसलेला. त्याला बाय बाय केलं, जरा म्हटलं जा बाबा इथून, काय आला इथं. मग जरा झाडं वगैरे बघून घेतली आजूबाजूची आणि मग आलो घरात. एंटर केला मी. एंटर करून आतमध्ये जाऊन हे पातेलं घेतलं. त्याच्यानंतर त्याला जरा ठेवलं जरा गॅसवर आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं होतं. पाणी टाकून झाल्यानंतर मी या साईडला हे करून घेतलं, मॅगी काढून घेतली एका प्लेटमध्ये आणि मसाला आणि मॅगी वेगवेगळा करून घेतला. त्याच्यानंतर हे करता करता हे माझं सगळं झाल्यावर एका साईडला बघितलं माझं पाणी पण तापलं होतं, ते जे मी ठेवलेलं मगाशी. परत मसाला हे पण सगळं काढून झालेलं आणि मी बघितलं तर वाफा वगैरे येत होत्या आणि जरा टच पण करून बघितलं पाण्याला तर ते पण गरम झालेलं. आणि मग मॅगी तयार झाल्यानंतर आम्ही आलो आणि ही बघू शकता, ही माझ्या निरालीची म्हणजे माझ्या बहिणीची फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. आणि मग आम्ही आलो. येता येता एकीकडे टोप, एकीकडे प्लेट, स्पून्स आणि मग मी अशीच आली होती मोकळी, कारण की मी मॅगी केलेली. त्याच्यानंतर आल्यावर तिथे चप्पल वगैरे काढून घेतल्या. हा बघा माझा मॅगीचा लुक. मी कोथिंबीर टाकायला विसरलेली म्हणून मी वरून टाकली आणि त्याच्यानंतर कोण टाकतं कोण नाही, मग त्याच्यानंतर प्रत्येकीला डिवाईड करून घेतली मॅगी थोडी थोडी. आणि तसं म्हटलं तर ही मॅगी खूप होती, पण सगळ्यांना आवडल्यामुळे, मॅगी स्पायसी झाल्यामुळे सगळ्यांना आवडली, म्हणून सगळ्यांनी डबल घेतली. त्याच्यानंतर असं फोटो वगैरे काढून घेतले आम्ही आणि मग मॅगी खायला स्टार्ट करतच होतो तेव्हा सगळ्यांचे हाय करून घेतलं सगळ्यांकडून मी. आणि मग असं दाखवलं मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बाय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.